लाडक्या बहिणींच्या मे महिन्याच्या अनुदानाची तरतूद आदिवासी विभागाचा विकास निधी आता महिला व बाल विकास खात्याकडे वळवलाय। 335 कोटी 70 लाखांचा निधी महिला व बाल विकास खात्याकडे वळवलाय। हा निधी लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या अनुदानासाठी दिला जाणार असल्याची माहिती मिळते। लाडक्या बहिणीचा हप्ता जमा करताना सरकारची दमछाक झाली आहे। आदिवासी विकास खात्याचा निधी दर महिन्याला वळवला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते। दर महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेला कोणत्याही प्रकारे सरकारने निधी नसताना ही घोषणा केली। आम्ही निवडणुकीच्या आधी सांगत होतो। आता सरकार दर महिन्यामध्ये कोणतेही नियोजन पूर्णपणे वर्षभराचं सरकारचं लाडकी बहीण योजनेचं नाही। राज्य सरकार सध्याच्या घडीला लूट करते, राज्याची लूट अशा पद्धतीनं चालू असताना असे प्रकार सातत्यानं होत आहेत। आता सामाजिक न्याय विभागाचा निधी हडपला, आता आदिवासी विभागाचा निधी हडपला आणि मला असं वाटतं हा अन्याय आदिवासी बांधवांवर। लाडक्या बहिणीचे जे योजनेचं बजेट हेड वेगळं आहे, आदिवासी समाजाच्या योजनाचं बजेट हेड वेगळं आहे, सामाजिक न्यायाचं वेगळं आहे। इकडनं तिकडं करता येत नाही आणि त्यामुळं लाडक्या बहिणीच्या वेगळंच बजेट आहे सरकारमध्ये। त्यामुळं मला असं वाटतं हे खोटारडेपणा आहे। हा नुसता त्या ठिकाणी काहीतरी बातम्या देऊन समाजामध्ये सरकारचं नाव बदनाम करण्यासाठी केलेलं कारस्थान आहे। या वर्षामध्ये आदिवासी विभागाची कुठलीही योजना बंद पडणार नाही। आदिवासी विभागाअंतर्गत कुठलाही जो प्रकल्प हाती घेतला त्या प्रकल्पाला निधी कमी पडणार नाही। त्यामुळे आदिवासी विभागाचा निधी इतरत्र गेला किंवा काय जे याच्यावर जे चिंतन सुरू आहे त्याच्यापेक्षाही आदिवासी विभागाला कुठल्या प्रकारचा निधी कमी पडणार नाही आणि महायुती सरकार 100% आदिवासी समाज आणि आदिवासी विभागाच्या भक्कमपणे पाठीशी असल्यामुळे जर निधी कमी पडण्याची शंका कुशंका जे येत आहे, केंद्र सरकार आणि राज्य सरकार आदिवासी विभागाच्या पूर्ण पाठीशी असल्यामुळे कुठलीही योजना बंद पडणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।